हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RRB ग्रुप डी या परीक्षेकरिता जो रसायनशास्त्रचे आपण 50 प्रश्न घेतलेले होते त्यामधला तिसरा भाग आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो आहे, खालील अभिक्रियेतून कोणते वायू निर्माण होते? म्हणजे या दोघांची रिएक्शन आहे कॅल्शियम कार्बोनेट। लक्ष द्या सर्वांनी, काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट। कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत। आता पहा, आता मी सरळ सरळ याची रिएक्शन लिहून दाखवतो, तुम्हाला काय भेटते ते सांगायचं आहे मला तुम्हाला। कॅल्शियम क्लोराइड मिळेल CaCl2 प्लस H2O मिळेल वॉटर प्लस काय मिळेल? कार्बन डायऑक्साइड। पहा रिएक्शन बरोबर आहे की नाही हे पाहू पहिले। इथं कार्बन 1 आहे, इथे कार्बन 1 आहे। ऑक्सिजन किती आहेत? 3 आहेत, इथं 2 आहे आणि 1 इथे आहे, 3 झालेत। हायड्रोजन किती आहेत? 2, इथे सुद्धा 2 आहे। Cl किती आहेत? 2, इथे 2 आहे। कॅल्शियम 1 आहे, इथे सुद्धा 1 आहे। म्हणजे रिएक्शन दोन्हीकडे कशी आहे? बरोबर आहे, रिएक्शन बॅलन्स आहे। तर मला सांगा, जेव्हा कधी आता कॅल्शियम कार्बोनेट रिएक्ट झाला कोणासोबत? HCl सोबत, तर काय मिळालं आपल्याला? कॅल्शियम क्लोराइड। याला कॅल्शियम क्लोराइड म्हणतात, कॅल्शियम क्लोराइड। हा हवेमधला मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्यासाठी वापरला जातो। काय? कॅल्शियम क्लोराइड सोबत आपल्याला काय मिळालं? H2O आणि CO2। तर पहा याच्या महत्वाचं एक म्हणजे याचं उत्तर काय येईल? कोणता गॅस मिळतो म्हटलं तर CO2। पण हे याच्यामध्ये महत्वाचे काही रिएक्शन्स आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी। पहा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या। जेव्हा कधी मेटल कार्बोनेट असू द्या, मेटल कार्बोनेट किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट, मेटल हायड्रोजन कार्बोनेट, कोण मेटल कार्बोनेट असू द्या किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट असू द्या, यांची अभिक्रिया या दोघांपैकी कोणी पण कोणासोबत होत असेल? ऍसिड सोबत होत असेल, आम्लासोबत जेव्हा याची रिएक्शन होत असेल तेव्हा आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो? महत्वाचं आहे बघा। मेटल कार्बोनेट वापरला तुम्ही किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट वापरला, याची रिएक्शन तुम्ही कोणासोबत केली? ऍसिड सोबत, आम्लासोबत केली, दोघांपैकी कोणीतरी एक, तर आपल्याला काय मिळतो? तर महत्वाचं आहे, आपल्याला मिळतो सॉल्ट प्लस कार्बन डायऑक्साइड। काय मिळतो? कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर। हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हाही कधी तुम्ही कोणाची मेटल कार्बोनेट असू द्या किंवा हायड्रोजन कार्बोनेट असू द्या, याची रिएक्शन तुम्ही जेव्हा ऍसिड सोबत करत आहात तर 100% तुमचे जे बाय प्रोडक्ट आहेत ते कोणकोणते बनणार आहेत? CO2 आणि पाणी, 100% हेच बनणार आहेत। मग हा सॉल्ट बदलू शकतो यांच्यानुसार, सॉल्ट बदलेल, सॉल्ट तर बनणार आहे पण सॉल्ट बदलेल कोणानुसार? कार्बोनेट आणि हायड्रोजन कार्बोनेटनुसार। पण त्याच्या सोबतचे जे बाय प्रोडक्ट असतात तो कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे 100% बनणारच आहेत। कळालं सर्वांना? म्हणून आपल्या मागच्या रिएक्शन मध्ये आपण जे पाहिलं, इथे बघा सॉल्ट बनला कोणता? कॅल्शियम क्लोराइड। हा काय आहे? सॉल्ट आहे, हा सॉल्ट आहे। सोबत काय बनलं रे? पाणी आणि कार्बन डायऑक्साइड। म्हणजे 100% लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी कार्बोनेट असेल, कार्बोनेट म्हणजे काय? CO3, याच्याऐवजी समजून घ्या CaHCO3 असता, CaHCO3 म्हणताय मी, सॉरी, लक्ष द्या, NaCO3, NaHCO3 म्हणजे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा जरी असता, याची रिएक्शन आपण ऍसिड सोबत केली असती तरी आपल्याला काय भेटलं असतं? सॉल्ट मिळालं असतं, सोबत पाणी मिळालं असतं, सोबत काय मिळालं असतं? कार्बन डायऑक्साइड। म्हणून कधी पहा तुम्ही इनो जेव्हा पाण्यात टाकता, इनो तुम्ही पहा, जनरली आपण इनो कधी घेतो? जेव्हा आपल्याला ऍसिडिटी झालेली असते। म्हणजे आपण काय घेतो? सोडियम बायकार्बोनेट घेतो, तो पाण्यामार्फत आपल्या स्टमक मध्ये जातो। आपल्या स्टमक मध्ये काय राहतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड। जेव्हा त्या दोघांची अभिक्रिया होते तिथं सॉल्ट बनतो आणि कोणता गॅस बाहेर निघतो? CO2। म्हणून तर आपल्याला ढेकर येते ना, तो कशामुळे येते? कार्बन डायऑक्साइडमुळे। कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉन गमावून धनायन तयार करण्याची प्रवृत्ती काय म्हणतात? प्रवृत्तीला काय म्हणतात? म्हणजेच काय? द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन। काय करायचं आहे? इलेक्ट्रॉन लूज करायचे आहेत अँड फॉर्म काय? कॅटायन इज नोन ॲज। त्या पद्धतीला काय म्हणतात? म्हणजे बघा, लक्ष द्या,
मेटल काय करतो, लोकांना इलेक्ट्रॉन देतो. लोकांना काय करतो, इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याच्यावर कोणता प्रभार येतो, धनप्रभार येतो, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि जेव्हा मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज येत असतो तेव्हा त्याला आपण कॅटायन म्हणतो. काय म्हणतो, कॅटायन. आणि याच प्रवृत्तीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. म्हणजेच काय, विद्युत धनत्व म्हणतात. लक्षात ठेव जा, मी काय सांगत आहे परत एक वेळ सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता. इलेक्ट्रॉन घेतात कोण, नॉन मेटल. नॉन मेटल जवळ त्यांचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, शेवटचे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी त्यांना 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग ते लोकांकडून मागतात, मला 1 दे, मला 2 दे, 3 इलेक्ट्रॉन दे, असे ते मागण्याचा प्रयत्न करतात. मागण्यामुळे काय होते की आपल्यावर कोणता येईल, म्हणजे मला सांगा, तुम्ही लोकांना पैसे मागत आहात, मग तुमच्यावर काय कर्ज होईल ना. कर्ज म्हणजे तुम्ही काय निगेटिव्ह आहात ना, तुमच्यावर कर्ज आहे. तेव्हा नॉन मेटलवर सुद्धा काय होतं, निगेटिव्ह चार्ज येतो. नॉन मेटल काय येतो, निगेटिव्ह चार्ज. तेव्हा त्या नॉन मेटलला काय म्हणतात, अनायन म्हणतात. मेटल इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आणि त्याच्यामुळे त्या नॉन मेटलची जी कॅरेक्टर होतं की लोकांकडून इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे, त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी वेगळा कन्सेप्ट आहे. आयनिक ऊर्जा हे वेगळं कर, आयनीकरण ऊर्जा हे वेगळा कन्सेप्ट आहे. पहिले मला सांगा की तुम्हाला मेटल बद्दल जे सांगायचं होतं ते कळालं सर्वांना. बघा, तर जनरली ही जी प्रॉपर्टी आहे कॅटायन बनवण्याची, ही कोणामध्ये असते, मेटलमध्ये असते. कोणामध्ये असते, मेटलच हे करू शकतात. मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात आणि काय बनवतात, कॅटायन. त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतात, विद्युत धनत्व म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. पुढचा प्रश्न पहा, उपधातू. उपधातू म्हणजेच काय, मेटॅलॉइड्स साधारणपणे कुठे आढळतात. आता कुठे म्हणजे असं जमिनीवर नाही विचारलं आपल्याला, पिरियडिक टेबलमध्ये, आवर्त सारणीमध्ये मेटॅलॉइड्स हे कुठे राहतात, यासाठी नाही का महत्वाचं आहे. आता कोणतं पिरियडिक टेबल, मग मॉडर्न पिरियडिक टेबल. तो कोणी दिला होता, हेनरी मोझलीने दिला होता. त्यापैकी कोणी त्याच्या आधी कोणी सांगितलं होतं काही तिच्याबद्दल, हो ते सांगितलं होतं कोणी, मेंडेलिव्हनं. पण त्याला एकदम व्यवस्थितपणे कोणी मांडलं, हेनरी मोझलीनं. जो पिरियडिक टेबल आजही आपण शिकतो, बरोबर आहे, त्यालाच आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो. त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये म्हणजेच आवर्त सारणीमध्ये काय म्हटलं त्यांनी की मेटॅलॉइड हे कुठे आढळतील त्या आवर्त सारणीमध्ये. पहा, तर ते जनरली मी तुम्हाला पहिले पर्याय वाचून सांगतो. आवर्त सारणीच्या अगदी डाव्या बाजूस, म्हणजे डाव्या बाजूस म्हणजे या साईडला नसतात. क्लिअर, सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला की आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला म्हणता येईल, ते अगदी डाव्या बाजूला. तर हे पर्याय तर नाहीये, चुकलंय. काय असते ते सांगतो तुम्हाला मी. अगदी उजव्या बाजूस, हे पण नाहीये, चुकीचं आहे. अगदी कुठं म्हटलं त्यांनी, उजव्या बाजूस, हे पण चुकीचं आहे. झिगझॅग रेषेच्या सीमा रेषेवर, येस इट इज करेक्ट. झिगझॅग रेषेजवळच लागून असतात कोण, मेटॅलॉइड्स. म्हणजेच काय, उपधातू. किती असतात, 7 असतात. सर्वांनी पाठ ठेव जा. झिगझॅग रेषेच्या सीमारेषेवरच काय असतात, मेटॅलॉइड असतात. केवळ पहिल्या आवर्तात, चुकीचं आहे. हे पण काय आहे, चुकीचं आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो, पहिले आवर्त सारणीबद्दल सांगतो, लक्ष द्या. आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला म्हणजे या साईडला, डाव्या बाजूला जनरली काय असतात, मेटल असतात. कुठं, डाव्या बाजूस. डाव्या बाजूस कोण असतात, मेटल. आणि इकडे उजव्या बाजूला कोण असतात, उजव्या बाजूस, उजव्या बाजूला कोण असतात, नॉन मेटल असतात. नॉन मेटल. अजून कोणता, 18वा ग्रुप असतो. 18वा ग्रुप, 18 ग्रुप, यालाच आपण काय म्हणतो, नोबल गॅसेस. काय म्हणतो, नोबल गॅसेस. लक्षात ठेवायचं सर्वांनी. उजव्या बाजूला कोण आहे, नॉन मेटल आहेत, 18 ग्रुप आहे, त्याला नोबल गॅस म्हणतो आपण. डाव्या बाजूला, एक्स्ट्रीम डावी बाजूला काय आहे, मेटल्स आहेत. काय आहेत, मेटल. ठीक आहे. मध्ये कोण आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, डी ब्लॉक मध्ये. तर एक पी ब्लॉक मध्ये, लक्ष द्या, 4 भागात विभागणी होते कोणाची, आवर्त सारणीची. इकडे राहतो एस, मध्ये राहते पी, मी पी म्हणतात चुकीचं आहे, मध्ये राहते डी, आणि या साईडला राहते पी, आणि पूर्ण खाली राहतो कोणता ब्लॉक, एफ ब्लॉक राहतो. एस ब्लॉक मध्ये असे 2 ग्रुप येतात. किती ग्रुप, 2. डी मध्ये असे 10 ग्रुप असतात. मी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून देतो, पहा, लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या.
किती म्हटलं मी तुम्हाला? आवर्त सारणीत. पहिले तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतो याच्यातल्या, सर्वांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट ही आहे की आवर्त सारणीमध्ये 7 पिरियड असतात. 7 काय असतात? पिरियड असतात. आणि 18 हे ग्रुप असतात. 18 ग्रुप आहेत त्याच्यात आणि 7 काय आहेत? पिरियड आहेत. आपण ग्रुप वाईज पहिले पाहू. पहा, ठीक आहे. पहिला ग्रुप, याला लागूनच दुसरा ग्रुप. या 2 ग्रुपनी मिळून बनतो कोणता ब्लॉक? एस ब्लॉक. आणि या एस ब्लॉक मध्ये सर्व काय राहतात? मेटल राहतात. हायड्रोजनच्या खाली राहतो लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्शियम. बरोबर आहे. हा, हे एलिमेंट्स आहेत. इकडे कोण? लिथियमच्या बाजूला राहतो बेरिलियम. ठीक आहे. हा, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम असे एलिमेंट्स राहतात. तर हे जे सर्व आहेत, हे सर्व काय आहेत? मेटल्स. आणि हे कुठे आहेत? उजव्या साईडला. मग इथून मॅग्नेशियमच्या नंतर कोणता? 11, 12, हे 20. इथून नाही का डी ब्लॉक सुरू होतात. 10 असे ग्रुप. 1, 2, 3, 4, 5, 6 असे पूर्ण किती? 10. आणि मग या बाजूला असते कोणता ब्लॉक? पी ब्लॉक. या पी ब्लॉक मध्ये अशा पद्धतीने अशी झिगझॅग लाईन दिली जाते. त्या झिगझॅग लाईनला लागूनच असे काय राहतात? मेटॅलॉइड्स राहतात. आणि ते मेटॅलॉइड्स किती आहेत? 7 आहेत. सर्वांनी लक्षात ठेव जा. कळालं? हा, तर मेटॅलॉइड्स आहे. आता बघा, महत्वाचा कन्सेप्ट जो 10वीच्या पुस्तकात देऊन आहे. झिगझॅग लाईनच्या या साईडला, म्हणजे कोणती बाजू आहे रे? झिगझॅग लाईनची ही बाजू कोणती? डावी बाजू. झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला सर्व काय आहेत? मेटल. आणि झिगझॅग लाईनच्या उजव्या बाजू सर्व काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. आणि त्याला लागून जे आहेत ते काय आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. म्हणजे आपलं जे उत्तर होतं की झिगझॅग लाईनला लागूनच असतात कोण? मेटॅलॉइड्स. आणि ते टोटल किती आहेत? 7. चला पुढचा प्रश्न पाहूया. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न पाहूया. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना कोणता कल योग्य आहे? अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट विच ट्रेंड इज करेक्ट. कोणता ट्रेंड जो आहे तो करेक्ट आहे? परमाणु त्रिज्या म्हणजे काय रे? ॲटॉमिक रेडियस फ्रॉम लेफ्ट टू राईट कडे जाताना काय होते? ट्रेंड कोणता बरोबर येईल? वाढतो. म्हणजे काय होते म्हणते? इन्क्रीज होत आहे म्हणतात ते. विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. काय होते? कमी होते. बरं. तिसरा पर्याय, धात्विक गुणधर्म वाढतो. धात्विक म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर. आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय म्हणतायत ते? वाढतो म्हणून. आणि अधात्विक गुणधर्म म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतो? वाढतो. असं त्यांनी 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. एक दिलं परमाणु त्रिज्या वाढते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलेचं उत्तर सांगून देऊ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अधात्विक गुणधर्म वाढतो. 100% वाढतो. बाकी जे त्यांनी सांगितले सर्व चुकीचं आहे. मग करेक्ट काय ते मी सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. पहा, लक्ष द्या. सपोज तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये आहात. लिथियम आहे, समोर बेरिलियम आहे, समोर जागा खाली राहते, त्यानंतर बोरॉन राहतो, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे एलिमेंट्स आहेत. याचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे एका पिरियड मधले एलिमेंट्स आहेत. कोण कोण? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता आम्ही काय सांगतो लक्षात द्या. इकडून इकडे जाताना म्हणजे कुठून कुठे रे? लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाताना. लक्षात द्या मी काय सांगतो. ॲटॉमिक रेडियस. लक्ष द्या. ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते. काय होत जाते? कमी होत जाते
किंवा कमी होते म्हणून म्हणा. कळालं? ऍटॉमिक रेडियस इकडून इकडे जाताना काय होते? कमी होते. अजून इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही सुद्धा काय होत जाते? कमी होते. काय काय कमी झालं बोला? ऍटॉमिक रेडियस कमी झाली, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी झाली. कुठून कुठे जाताना? लिथियम कडून निऑन कडे जाताना. त्यानंतर अजून काय वाढते? काय कमी होत जाते ते पाहू. अजून काय? मेटॅलिक कॅरेक्टर हा सुद्धा काय होत जातो? कमी होतो. कळालं? हे 3 आहेत जे लेफ्ट कडून राईट कडे जाताना काय होतात? कमी होतात. लक्षात ठेव जा. AR एक ट्रिक बनव जा. AREMC ठीक आहे? AREMC हे सगळे काय होतात? कमी होतात. लक्षात ठेव जा. कुठून कुठे जाताना? लेफ्ट कडून राईट कडे जाताना. AR म्हणजे काय? ॲटॉमिक रेडियस. E म्हणजे काय? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. MC म्हणजे काय? मेटॅलिक कॅरेक्टर. हे सर्व काय होत आहेत? जेव्हा तुम्ही लिथियम कडून निऑन कडे जातायत, म्हणून लेफ्ट कडून राईट कडे जातायत, काय होत आहे? सगळे कमी होत आहे. मग वाढते काय? लक्ष द्या. जेव्हा आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो, काय वाढते? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. 2 मिनिटं. काय वाढत जाते? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? वाढते. ठीक आहे. दुसरं अजून काय वाढते? बोला. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा काय होते? वाढते. लक्षात ठेवा. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. कुठून कुठे जाताना? लिथियम कडून निऑन कडे जाताना. अजून काय वाढते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पण मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? कमी होते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. ॲटॉमिक रेडियस कमी होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा. काय होतं? अधात्विक गुणधर्म वाढतो. म्हणजेच काय? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. पहा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते की नाही? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? वाढते. कळलं सर्वांना? सोपा प्रश्न होता. हे ट्रेंड्स पाठ करा, विसरू नका. आणि यावर प्रश्न RRB ग्रुप डीलाच नाही तर MPSCच्या कंबाईन एक्झामला, गट ब, गट क, राज्यसेवेला आलेला आहे. सर्वांनी हा प्रश्न व्यवस्थित करा. नाही होत असेल आपल्याकडून तर हे पाठ करा, सोडू नका. चला पुढचा प्रश्न पहा. तृतीय आवर्तातील घटकांचे योग्य वर्गीकरण कोणते? अच्छा, म्हणजे काय? विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली क्लासिफाईज द थर्ड पिरियड एलिमेंट. म्हणजे तिसऱ्या पिरियड मधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत त्याच्यापैकी सांगा. तिसरा पिरियड मला पहिले कळायला पाहिजे. हायड्रोजन हा ग्रुप झाला. हा काय झाला? ग्रुप. हायड्रोजनच्या खाली काय येतो? लिथियम. लिथियमच्या खाली काय येतो? सोडियम. म्हणजे हा पहिला पिरियड, हा दुसरा आणि हा तिसरा. मला म्हणजे सोडियमच्या लाईनीतले एलिमेंट्स माहित पाहिजे. सोडियमच्या लागून लगेच कोण येतो? मॅग्नेशियम. कोण येतो? मॅग्नेशियम. हा 11 याचा ॲटॉमिक नंबर पहा, मी इकडे काढतो. सोडियमचा जो काय ॲटॉमिक नंबर किती आहे? सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियमचा 12. नंतर गॅप असतो, समोर असतो असा ॲल्युमिनियम. ठीक आहे. कोण असतो? ॲल्युमिनियम असतो असा. सगळ्यात पहिले कोण? ॲल्युमिनियम. त्यानंतर सिलिकॉन. त्यानंतर कोण? फॉस्फरस. नंतर सल्फर. नंतर क्लोरीन. नंतर ॲरेगॉन. तर पहा कोणता म्हटला त्यांनी? थर्ड पिरियड ना. पहा याच्यात कुठे दिसते का? सोडियम आहे का रे?
KMnFe हे तर नाहीच, 100% नाही. ZnBa हे तर 100% नाही. LiBeCO हे पण नाही आहे. मग सोडियम आहे ह्याच्यात. ॲल्युमिनियम हो ॲल्युमिनियम सुद्धा आहे. सल्फर सुद्धा आहे. पहा सल्फर सुद्धा आहे की नाही. आणि क्लोरीन सुद्धा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणून जवळपास 20 एलिमेंट तरी तुम्हाला पाठ पाहिजेत. कळालं? हा, याच्या खालीच येतो कोण? पोटॅशियम आणि याच्या खाली येतो कॅल्शियम. लक्षात ठेव जाईल. कळालं सर्वांना? मी लागलं तुम्हाला 20 पर्यंत एलिमेंट्स लिहून देऊ शकतो. पहा लक्ष द्या. हायड्रोजनच्या खाली असतो लिथियमच्या खाली असतो सोडियमच्या खाली असतो पोटॅशियम. ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. नंतर हा ठीक आहे, लिथियमच्या लगेच लागून असतो, लिथियमला लागून लगेच काय असतो? बेरिलियम. त्याच्या खाली काय असते? मॅग्नेशियम. आणि त्याच्या खाली असते कॅल्शियम. आता काय करायचं? जागा सोडून द्यायची. इकडे सुरू करायचं. बोरॉनला लागून कार्बनला लागून नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर फ्लोरीन, त्यानंतर निऑन. ठीक आहे, निऑनच्या वर अजून एक एलिमेंट असतो, त्याला आपण हिलियम म्हणतो. ठीक आहे, हे सर्व पाठ करजा. हा, मॅग्नेशियमच्या नंतर काय येतो? ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन. कळालं? तर याचा ॲटॉमिक नंबर 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कळालं? असे 20 एलिमेंट जे आहेत तुम्ही कमीत कमी पाठ करण्याचा प्रयत्न करा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, मेंडेलीव यांनी त्यांच्या आवर्त सारणीत रिकामी जागा का सोडल्या? प्रश्न चांगला आहे. मेंडेलीवनी त्याने जो पिरियडिक टेबल बनवला होता मेंडेलीवने, त्या पिरियडिक टेबलमध्ये त्याने काही खाली जागा सोडल्या होत्या. त्या का सोडल्या होत्या? त्याचं रिझन हे होतं, त्याला वाटायचं की काही नवीन एलिमेंट हे डिस्कवर होतील, मग त्यांना ठेवण्यासाठी जागा कुठंतरी ठेवली पाहिजे. म्हणून त्याने त्याच्यासाठी काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या नवीन डिस्कवर होणाऱ्या एलिमेंटसाठी, जे अजूनही डिस्कवर झालेले होते का? नाही. आणि त्यांना नाव सुद्धा देऊन गेला होता तो, एक्का बोरॉन, एक्का ॲल्युमिनियम, एक्का सिलिकॉन म्हणून. कळालं? त्यांना नावं सुद्धा देऊन गेला, पण ते एलिमेंट कोणते आहेत त्याला माहित होतं का? नाही. पहा, मग याचं उत्तर काय असेल? अद्याप न सापडलेल्या घटकांसाठी. हे अतिशय अभिक्रियाशील घटकांसाठी नाही, चुकीचं आहे. आयसोटोपसाठी नाही आहे. किरणोत्सर्गी घटकांसाठी नाही आहेत. आयसोटोप तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कशाला म्हणतात? पहा, आयसोटोप कशाला म्हणतात मी सांगतो पहिले तुम्हाला. आयसोटोप म्हणजे समजून घ्या, मी कार्बन लिहिला, हा दुसरा कार्बन लिहिला, याचा ॲटॉमिक नंबर 6, याचाही ॲटॉमिक नंबर 6. ॲटॉमिक नंबर बदलणार आहे का? नाही. पण ॲटॉमिक मास बदलतो रे. याचा 12 आणि याचा किती? 14. मला सांगा, हे दोन असे एलिमेंट आहेत ज्यांचा सिम्बॉल सेम आहे, ॲटॉमिक नंबर सुद्धा सेम आहे, पण काय वेगळं आहे? ॲटॉमिक मास वेगळा आहे. याचं 12 आहे तर याचं किती आहे? 14. मग अशा कंपाऊंड्सला, या दोघांना एकमेकांचं काय म्हणतात? आयसोटोप्स. आयसोटोप कोणाला म्हणायचं? ज्यांचा काय अणुवस्तुमान हे वेगळं असतं. असे सेम एलिमेंट ज्यांचे काय वेगळे असेल? अणुवस्तुमान हे वेगळे असतील, त्यांनाच काय म्हणायचं? आयसोटोप म्हणायचं. चल पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगताय मी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे सगळं जो प्रयत्न चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठीच चालू आहे. चला पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे, गटात वरून खाली जाताना, म्हणजे डाऊन द ग्रुप, वरून खाली जाताना कोणता कल योग्य आहे? अच्छा, कोणता ट्रेंड बरोबर आहे म्हणते? परमाणु त्रिज्या कमी होते, चुकीचं आहे. परमाणु त्रिज्या वाढते, कारण की शेल वाढत जातात. कळालं असेल ना तुम्हाला? आता मला सांगा, लिथियम, आता पुढच्या पेजवर सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. परमाणु त्रिज्या म्हणजे काय? ॲटॉमिक रेडियस. AR म्हणजे काय? ॲटॉमिक रेडियस. विद्युत ऋणता म्हणजे काय? इलेक्ट्रो नेगेटिव्हिटी. ठीक आहे. धात्विक गुणधर्म म्हणजे काय? मेटॅलिक कॅरेक्टर. अधात्विक गुणधर्म म्हणजे काय? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. कळालं? आता हे आपण पाहू त्यांचं म्हणणं काय की डाऊन द ग्रुप काय होते. आपण पहिले पिरियड वाईज पाहिलं होतं. लिथियम कडून
कोणाकडे जाताना? निऑनकडे जाताना. आता आपण डाऊन द ग्रुप काय होते ते पाहूया. ठीक आहे, लक्ष द्या. डाऊन द ग्रुप, सपोज माझ्याजवळ लिथियम आहे, लिथियमच्या खाली सोडियम आहे आणि सोडियमच्या खाली पोटॅशियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, सोडियमचा 11 आणि पोटॅशियमचा 19 आहे. मला सांगा 3 म्हटल्यावरच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2,1. याचं सोडियम म्हटल्यावर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2,8,1 आणि याचं 2,8,8,1. मला एक सांगा रे, इथं तुम्हाला पाहायला असेल तुम्ही, इथे बघा पहिला शेल के आणि दुसरा एल, इथं KLM, इथं KLMN आलं ना, कळालं की नाही? म्हणजे शेल काय झाल्या? वाढत गेल्या. मला सांगा, हे असं एक पहिलं आहे, हे 2 शेल, ठीक आहे, आणि इथं किती आहेत? हे पॉझिटिव्ह चार्ज, हे के शेल, ही एल शेल, ही एम शेल आणि ही एन शेल. म्हणजे मला सांगा रे, जर शेल वाढले असेल तर इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते वाढलं की नाही? न्यूक्लियस पासून शेवटच्या शेल पर्यंतचं डिस्टन्स आहे ते काय झालं? वाढलं. इथून इथपर्यंत डिस्टन्स काय होतं? कमी होतं. हे कोणाचं होतं? लिथियम बद्दल. हे कोणाबद्दल होतं? पोटॅशियम बद्दल. मग मला सांगा, डिस्टन्स कमी आहे म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय? कमी आहे. इथं ॲटॉमिक रेडियस काय? जास्त आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की खाली जाताना, लिथियम पासून कोणाकडे जाताना? पोटॅशियम कडे जाताना AR म्हणजे काय? AR म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय होत जाते? वाढत जाते, वाढते, किंवा ॲटॉमिक साईज वाढते. काय वाढते? ॲटॉमिक साईज वाढते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, कळालं? खाली जाताना काय होते? ॲटॉमिक साईज वाढते. दुसरं मला सांगा, जेवढा दूर इलेक्ट्रॉन असेल, इथे दूर आहे ना, ही शेल शेवटची आहे, इथून या इलेक्ट्रॉन काढायला मला जास्त एनर्जी लागेल का इथून जास्त काढायला जास्त एनर्जी लागेल? हा जवळ आहे ना, मग इथून मला एनर्जी जास्त लागेल, कारण की हा न्यूक्लियसनं त्याला घट्ट पकडून धरलं असेल ना. हा दूर आहे, त्याला पकडला असेल की तेवढ्या ताकदीनं? नाही. म्हणजे हा इथून इझिली काय करू शकतो? बाहेर जाऊ शकतो. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा खाली जाताना, कोणतं कॅरेक्टर? मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप काय होते? वाढते. आणि जर मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? कमी होते ना. सरळ सरळ हे वाढलं म्हणजे ते काय होते? कमी होते. प्रश्न पहा, आपल्या याच्यात काय देऊ नये पहा. ॲटॉमिक रिजिया कमी होते म्हणजे हे सरळ सरळ काय आहे? चुकीचं आहे. एक चुकला. विद्युत ऋणता वाढते. विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढत नाही. ठीक आहे. त्यानंतर मेटॅलिक धात्विक गुणधर्म वाढतो. बरोबर आहे का? हो, येस. पर्याय क्रमांक 3 इज द करेक्ट आन्सर. धात्विक गुणधर्म वाढतो. अधात्मिक गुणधर्म वाढतो का? नाही, तो कमी होतो रे. कळालं? म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे दोन्ही प्रश्न सर्वांनी व्यवस्थित करून ठेव जा. हे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात आणि हे फेवरेट टॉपिक झालेलं आहे आजकाल. चला पुढचा प्रश्न. बेरिलियमचे अणुभार मेंडेलिव्ह यांनी 14.09 वरून कितीवर सुधारले? मेंडेलिव्हनं काय केलं होतं अजून की बेरिलियमचं कोणीतरी पहिले 14.09 असं ॲटॉमिक मास दिलेलं होतं, पण त्या बेरिलियमने त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यानं आपल्याला सांगितलं की याचा ॲटॉमिक मास 14.09 नसून किती आहे? 9.4 आहे. 9.4. पहा, पहिले काय होतं माहित आहे का की बोरॉनचा जो ॲटॉमिक मास आहे, बोरॉनचा किती समजला जायचा? 11. आणि बेरिलियमचा ॲटॉमिक मास पहिले किती होता? 14.09. म्हणजे बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर ठेवायचे पहिले. बोरॉन जो आहे तो आधी होता आणि बेरिलियम त्याच्या नंतर होता, आधी. पण मेंडेलिव्हनं सांगितलं याचं मास जे आहे ते 14.9 नाही, किती आहे? 9.4 आहे. मग बोरॉनचं किती आहे? 11 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पहिले आली पाहिजे. म्हणून आज आपण पिरियडिक टेबल मध्ये पाहतो बेरिलियम पहिले येतो आणि बोरॉन नंतर येतो. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? या कोणामुळं? मेंडेलिव्हमुळं शक्य झालं. कळलं? हे मेंडेलिव्ह बुवा नसते तर हे माहित झालं नसतं आपल्याला. आपण ते 14.09 त्याचा मास समजलं असतं. पण आजकाल आपण मासवर पाहतही नाही म्हणा. आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो कोणावर डिपेंड आहे? ॲटॉमिक नंबरवर. ॲटॉमिक मासवर आहे का? नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सल्फर म्हणजेच S च्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? इलेक्ट्रॉनिक्स झालं इथं.
तर इथं काय पाहिजे, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, किती इलेक्ट्रॉन्स असतात. पहा, सल्फर. सल्फर म्हटल्यावर ऍटॉमिक नंबर किती, 16. सगळ्यांना ऍटॉमिक नंबर पाठ पाहिजेत. हा, पहिले किती, 2. के शेल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसतात किती, 2. दुसऱ्या शेल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती बसतात, 8. 2,8,6. कारण की 2 आणि 8 किती झाले, 10. 10 आणि 6 16. म्हणजे बाह्यतम कक्षेत म्हणजे व्हॅलेन्स शेल मध्ये, व्हॅलेन्स शेल, या व्हॅलेन्स शेल मध्ये सल्फरच्या किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न आहे या सिरीज मधला. पहा, सिरीज मधला म्हणजे तिसऱ्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न आहे. पहा, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ मेटॅलॉइड. म्हणजेच खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे धातू सदृश्य म्हणजे उपधातू आहे. धातू सदृश्य म्हणजेच काय, मेटॅलॉइड म्हणजेच काय, उपधातू. कोणता मेटॅलॉइड आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मेटॅलॉइड किती आहेत, टोटल 7 आहेत. किती आहेत, 7. ते कोणते कोणते आहेत ते पाहूया आपण. पहा, 7 मेटॅलॉइड आहेत. त्यांचे नाव, पहिला आहे बोरॉन, नंतर आहे सिलिकॉन, नंतर आहे Sb. पहा, इकडे लिहून देतो, तिकडे लिहित, तिकडे त्यांचे नावही लिहून द्यावं लागेल तुम्हाला. हा, पहा काय काय लिहिलं आपण, बी, त्यानंतर Si, त्यानंतर As, नंतर Sb, नंतर Se, त्यानंतर Te, टेलुरियम. 1 2 3 4 5 6. अजून कोण सुटला, आर्सेनिक झाला. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, अँटिमनी, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम, PO. पहा, बी म्हणजे काय, बोरॉन. ठीक आहे, Si, सिलिकॉन, As, आर्सेनिक, Sb म्हणजे अँटिमनी, त्यानंतर Se म्हणजे सेलेनियम, Te म्हणजे टेलुरियम आणि PO म्हणजे पोलोनियम. असे किती आहेत, 7 एलिमेंट्स आहेत. कोण, मेटॅलॉइड्स. बोरॉन, सिलिकॉन, टेलुरियम, पोलोनियम, Sb म्हणजे अँटिमनी, As म्हणजे आर्सेनिक आणि Se म्हणजे सेलेनियम. वरचे 4 आणि हे 3, 7 हे त्यांचे नाव आहेत. कळालं सर्वांना. अशा पद्धतीनं किती मेटॅलॉइड्स आहेत, 7 मेटॅलॉइड्स आहेत. मग सांगा याच्यातलं कोणतं मेटॅलॉइड दिसतंय तुम्हाला, लीड म्हणजे Pb, हा मेटॅलॉइड नाही आहे. आर्सेनिक म्हणजे As, हा मेटॅलॉइड आहे. रुबिडियम म्हणजे Rb, हा मेटॅलॉइड नाही आहे, हा मेटल आहे. फॉस्फरस म्हणजे P, हा सुद्धा मेटॅलॉइड नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आपण हे 10 प्रश्न पाहिलेत. जर तुम्हाला हे माझं सेशन आवडलं असेल तर माझ्या सेशनला लाईक करा, आपल्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.